तर चिखलदऱ्यातील भीमकुंड धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आलेला आहे। सोमवार मंगळवार भीमकुंड धबधबा बंद राहणार आहे। तर पर्यटन स्थळी माकडांचा उच्छाद, पर्यटक त्रस्त झालेले आहेत। परिसरात पिंजरे लावून माकडांना पकडण्यात येणार आहे। भीमकुंड धबधबा या प्रेक्षणीय स्थळी सध्या माकडांनी उच्छाद मांडल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आलेल्या आहेत। त्यामुळे वेळीच त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे। त्यामुळे पर्यटकांची काळजी आणि सुरक्षा लक्षात घेऊन विभागीय वन अधिकारी, वन्यजीव विभाग मेळघाट यांनी सोमवारी आणि मंगळवारी असे 2 दिवस भीमकुंड धबधबा येथील पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। या 2 दिवसांमध्ये त्यांच्यातर्फे भीमकुंडावर पिंजरे लावण्यात येणार आहेत। तर पिंजऱ्यांमध्ये भीमकुंडावरील माकडांना पकडून जंगलातील निर्मनुष्य ठिकाणी सोडण्यात येणार आहे। तर पर्यटकांचं आकर्षण असलेल्या आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाल्यानंतर आज आंबोलीतील मुख्य धबधब्यासह इतर छोट्या धबधब्यांवर मोठी गर्दी झालेली आहे। आंबोलीसह कावळेसाद भागातही पर्यटक गर्दी करतात। सुट्टीच्या दिवशी राज्यासह राज्याबाहेरूनही अनेक पर्यटक आंबोलीत दाखल झालेले आहेत। पुढचे 3 ते 4 महिने आंबोली पर्यटनासाठी सज्ज झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सकाळपासून पावसाने दडी मारली असली तरी धबधब्यांवर पर्यटक आनंद लुटताना दिसत आहेत।